3 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 451 पासून पुढे. तैसे उत्तमत्व तैची तरे तैची सर्वज्ञता सरे जे मनोबुद्धी भरे माझेनी प्रेमे म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण एत अर्जुना माझे पण सार्थ एक तेची भलतेने भावे मनमज आतू येते होवावे आले तरी आगवे मागील वावो जैसे तवची वहाळ ओहळ जाऊन पवती गंगाजळ मग होऊन ठाकती केवळ गंगारूप का खैर चंदने काष्टे हे विवंचना तवची घटे जवन घापती एकवटे अग्नी माझी तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादी इया जाती तवची वेगळा लिया जवन पोती माते मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मज मिनले जैसे लवन कवन घांतले सागरा माझी तव वरी नदा नदीची नावे तवची पूर्व पश्चिमेची यावे जौन येती आगवे समुद्रा माझी हे चिकवणे एकमिसे चित्त माझे ठाई प्रवेशे येतले हो मग आपेसे मीची होणे असे अगावरी फोडा वया लागे लोहो मिळो किंवा प्रेसाचे अंगी काजे मिळते प्रसंगी सोनेची होईल पाहे पा वालभाचे निव्याजे तिया व्रजांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नवती ना तरी भयाचे निमिसे मातेन पवतीची काय कसे की अखंड बरवसे व चैद्यादिकी अगा सोयरेपणाची पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वसुदेवा दिका सकळा नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्य जैसा तैसाची गोपिकांसी कामे तया कंसा भय संभ्रमे एरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका आगामी एकलानीचे खागे मज एवो पा भलते निमार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येथ आणि भलतिया जाती जन्मावे मग भजीजे का विरोधावे परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची अगा कवने एके बोले माझे पण जरी झाले तरी मी होणे आले हाताने ऋते या लागे पाप योनी अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सजना माझी येते किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजस्तर तथा अनित्यम सुखम लोकम मीमं प्राप्य भजस्व माम. मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव ते तपोवतार सावयव सकळ तीर्थासी दैव उदयले जेत अखंड वसिजे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची दीटीचे उत्संगी मंगळवाढे जयाची आस्तेचीन बोले सत्कर्म पाल्लाळीन गेले संकल्पे सत्यजी आले जयाचेनी गा बोले अग्निसी आयुष्य झाले म्हणून समुद्रे पाणी आपुले दिदले याची प्रीती मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढाविला वक्षस्थळाची वाखती चरण रजा अजुनी पावलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे आपुल्या देव समुद्रा जतने लागी जयाचा कोप सुबटा काळाग्नी रुद्राचा वसोटा जयाचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण आता माते पावते कवन समर्थावे पाहे पा चंदनाचे अंगा निळे शिवतिले निंब होते जे जवळे तीही निर्जीवी दैवाची निडळे पैसेनी केली मग तो चंदनू तेथन पवे ऐसे मनी कैसनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. त्याचप्रमाणे जेव्हा मन व बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जातात तेव्हाच उत्तमपणा व शहाणपणा सरता होतो. म्हणून कुळ जाती वर्ण हे सर्व निष्फळ असून एक माझ्या भक्तीतच सार्थकता आहे. तेच मन वाटेल त्या प्रकाराने का होईना माझ्यामध्ये येईल असे करावे व ते एकदा आत आले की पूर्वीचे जाती कुळ वगैरे सर्व निरर्थक ठरतात. ज्याप्रमाणे ओढे नाले हा भेद जोपर्यंत पाणी गंगेला मिळाले नाही तोपर्यंतच असतो पण एकदा का ते मिळाले ते गंगारूपच होऊन राहतात किंवा जोपर्यंत लाकूड अग्नीत टाकले नाही तोपर्यंत ते खैराचे हे चंदनाचे असा भेद असतो. त्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य शूद्र व अंत्यज इत्यादी जाती तोपर्यंतच वेगवेगळ्या असतात जोपर्यंत ते माझ्याशी एकरूप झाले नाहीत. जसे समुद्रात मिठाचे खडे टाकले की ते समुद्ररूप होऊन जातात तसे त्यात सर्व
भावनावृत्ती जेव्हा मला येऊन मिळतात तेव्हा जाती व्यक्ती हा भेद उरत नाही. जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाही तोपर्यंतच हा नद, ही नदी, ही पूर्व वाहिनी, ही पश्चिम वाहिनी, ही दक्षिण वाहिनी असा भेद असतो. त्याप्रमाणे चित्त वाटेल त्या निमित्ताने का होईना माझ्या ठिकाणीच लागले की तो सहजच मद्रूप होऊन जातो. अर्जुना, फोडण्याकरता का होईना लोखंडाचा घन परिसावर मारला तरी तो परिसाचा स्पर्श होता सोने होतो. असे पहा, प्रेमाच्या निमित्ताने गोपींची हृदय मला मिळाली असता त्या मद्रूपच झाल्या नाही काय? अथवा भीतीच्या निमित्ताने कंस मद्रूपच झाला नाही काय? किंवा माझ्याशी अखंड वैर धरून शिशुपालादी मला प्राप्त झाले नाहीत काय? हे पांडवा, नातेवाईकपणाने यादवांना, ममत्व संबंधाने वसुदेवादिकांना माझी प्राप्ती झाली नाही काय? हे धनुर्धरा, नारद, ध्रुव, अक्रूर, शुक व सनत कुमारादिकांना मी जसा भक्तीने प्राप्त झालो तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने, शिशुपालादिकांना वैरत्वाने मी प्राप्त झालो. अगा अर्जुना, सर्व मार्गाचे एकच प्राप्यस्थान मी असल्यामुळे वाटेल त्या मार्गाने का होईना मद्रूप होता येते. मग ते भक्तीने, विषयबुद्धीने, वैराग्याने अथवा शत्रुत्वाने कसेही असो. म्हणून हे पार्था, मला येऊन मिळण्याकरता उपायांची कमतरता मुळीच नाही. आणि कोणत्याही जातीत जन्माला येऊन तो माझे भजन अथवा शत्रुत्व करो, पण भक्ती किंवा शत्रुत्व माझ्याशीच करावे. अरे, कोणत्याही निमित्ताने का होईना माझ्याशी जर संबंध आला तर मग मद्रूप होणे त्याच्या हातचेच आहे असे समज. एवढ्यासाठीच अर्जुना, पाप योनीत जन्म घेतलेले किंवा वैश्य शूद्र स्त्रिया यांनी माझी भक्ती केली असता ते मद्रूप होतात. मग चारही वर्णात श्रेष्ठ असलेले, स्वर्ग जे ज्याचे इनाम दिलेले गाव आहे, मंत्रविद्येचे जे माहेरघरच आहेत असे जे ब्राह्मण, ते या भूलोकीचे देव, जे तपाचे मूर्तिमंत अवतार व जे ब्राह्मण म्हणजे सर्व तीर्थांचे भाग्य उदयाला आले आहे, ज्यांचे ठिकाणी यज्ञांचा अखंड वास आहे, जे वेदांचे वज्र कवच असून ज्यांच्या कृपा दृष्टीरूपी मांडीवर मांगल्याची वाढ होते, ज्यांच्या निष्ठेच्या ओलाव्याने सत्कर्माचा वेल विस्तार पावला आहे, ज्याच्या संकल्पावर सत्य जिवंत राहिले आहे, ज्या ब्राह्मणाच्या शब्दाने अग्नी जगला गेला व म्हणूनच ब्राह्मणाच्या प्रेमाकरता समुद्राने आपले पाणी अग्नीला दिले. मी लक्ष्मीला दूर करून कौस्तुभ काढून घेतला व ब्राह्मणाच्या चरण रजाकरता आपल्या छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनही भृग ऋषीच्या लाथेची खून मी आपल्या हृदयावर वागवीत आहे ती का? असे म्हणशील तर आपल्या षडगुण ऐश्वरूपी भाग्य समुद्राचे रक्षण करण्याकरता होय. अर्जुना, ज्याचा राग म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वसतिस्थान असून ज्यांच्या कृपाप्रसादाने वृद्धिसिद्धी अनायासे प्राप्त होतात, याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण, ज्यांची माझ्या ठिकाणी दृढभक्ती आहे, असे ते मला प्राप्त होतात. ते काय आता निराळे सिद्ध करायला पाहिजे काय? असे पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने जवळ असलेली लिंबाची झाडे ती निर्जीव असूनही देवाच्या मस्तकावर चढतात. मग तो प्रत्यक्ष चंदन देवाच्या मस्तकावर धारण केला जाईल की नाही अशी मनात शंका तरी कशी आणावी? किंवा चंदनाला देवाच्या मस्तकाची जागा मिळेलच असे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार आहे काय? असे श्रीकृष्ण अर्जुनास विचारतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.